गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक पुसे सिद्धासी, पुढील कथा सांगा आम्हासी. उल्हास माझ्या मानसी, गुरुचरित्र ऐकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथासे अलोलिका. ऐकता जाती सर्व दोषा, ज्ञानज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्व जन्म पूससी. सांगे नैक विस्तारेसी, चांडाळ जन्म होणार गती. पाप पुण्याची आन गती, आपुले आर्जव भोगी जेती. कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी नीच याती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यवर्ण, त्याची पासोनी चांडाळ भुवन. उपजले असती यातीहीन, जाती विभाग असे ऐका. ब्राह्मण स्त्रिये पाशी देखा, शूद्र जाय व्यभिचारिका. पिंड उपजे चांडाळिका, 16वी जाती चांडाळ. हे मूळ जाती ख्याती, आणिक नाना दोष करीती. त्याने हीन याती पावती, ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण. त्या दोघाचा विस्तार, सांगे नैक तू निर्धार. ब्राह्मण राहटे अनाचार, पावे तो हीन योनिसी. गुरु अथवा माता पिता, सोडोनी जाये आपण परता. चांडाळ योनी होय निरुता, कुळस्त्रिये सोडिलिया. कुळदेवता सोडोनी, आणिक देवता पूजा करोनी. तोही होय चांडाळ योनी, सदा नृत भोले नर. सदा जीव हिंसा करी, कन्या विक्रय मनोहरी. लटकेची आपण प्रमाण करी, तोही जन्मे चांडाळ योनी. शूद्र असती करवी भोजन, अश्वविक्रय करी ब्राह्मण. तोची चांडाळ होय जाण, शूद्र संपर्क सदा करी. शूद्र स्त्रियेसी सदा संग, नित्यसे दासी योग. गृहमांड आतळी चांग, त्याने देव पितृकर्म करीती. तोही पावे पतित योनी. एखादा नर अग्निगाली राणी, गाई वासुरा बिघडोनी. वेगळी करीतो हीन याती होय, सोडिया आपुल्या जननीते. आणिक लेकुरा मातेंते, वेगळे करी आपुल्या सत्ते. तोही होय चांडाळ योनी. बैलावरी ब्राह्मण बैसे, शूद्रांचे अन्न जेवी हर्षे. चांडाळ होय तो भरवसे, ऐसे म्हणती श्री गुरु. विप्रतीर्था आपण जाऊन, श्राद्धादी कर्मे न करी कवण. अथवा परान्न प्रतिग्रह घेई जाण, तोही होय चांडाळ योनी. षटकर्म रहित ब्राह्मण देखा, कपिला गाईचे दुग्ध एका. अर्पण न करिता देवद्विजादिका, अभिषेक न करता क्षीरपान जो करी. तोही पावे चांडाळ योनी. तुळसी पत्रे ओरपोनी, पूजा करी हरिहरा चरणी. शाळीग्राम शूद्रे पूजिलिया, न करी सेवा माता पिता. त्यजी त्यासी प्रतिपाळ न करिता, चांडाळ जोनी होय निरुता. सप्तजन्म कृमी होय, पहिली एक स्त्री असता. दुसरी करोनी तीसी त्यजिता, होय जन्म त्यासी पतिता. आणिक एक सांगेन नवल, श्रमोनी अतिथी आले असती. वेद म्हणवोनी अन्न घालिती, जन्म पावे तो त्वरिती. चांडाळ योनी परियेसा, योग्य ब्राह्मणा निंदा करी. आणिक यातिसी पूजा करी, चांडाळ योनी निर्धारी. मृत्युलोप केलिया, तळे विहिरी फोडी मोडी. लिंगालय पूजा तोडी, ब्राह्मणांची घरे मोडी. तोही जन्मे पतित कोळी. स्वामी स्त्रीशी गुरुस्त्रीशी, शत्रुमित्र विश्वास स्त्रीशी. जो करी व्यभिचारासी, तोही जन्मे पतिता घरी. दोघी स्त्रिया असती जासी, जो ठेवी प्रपंचेसी. अतिथी आलिया अस्तमानासी, ग्रासन देतो ही जन्मे पतित होय. त्रिसंध्याकाळ समय देखा, विप्रभोजन करी जो अविवेका. भाक देऊनी परते जो का, तोही जन्मे चांडाळ. राजे देती भूमिदान, आपण घेती हिरोन. संध्याकाळी करी शयन, तोही होय चांडाळ. वैश्वदेव काली अतिथीसी, जो बोले कवण दुष्टोत्तरेसी. अन्न नेदी तयासी, तोही न योनी. कुक्कुट होनी उपजे, गंगा तीर्थ निंदा करी. एकादशीस भोजन करी, स्वामी ते सोडूनी पळे रणागिरी. तोही जन्मे चांडाळ योनी. स्त्री संभोग पर्वणीसी, अथवा करी हरी दिवसी. वेदमार्ग शिकवी शूद्रासी, चांडाळ योनी जन्म पावे. मृत्यू दिवसी न करी श्राद्ध, केले पुण्य
पुण्य सांगे प्रसिद्ध, वाटे करियासी करी भेद, चांडाळ योनी जन्म पावे, ग्रीष्मकाळी अरण्यांत, पोई घालिती पुण्यवंत, त्यांते विघ्न जो करीत, तोही जन्मे चांडाळ योनी, नाडीभेद निर्णता करी वैद्यकी, जाणोनी औषध दे आणकी, तोही होय महापातकी, चांडाळ जन्मी संभवे, जारण मारण मोहनादी, मंत्र जपती कुबुद्धी, जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी, वेदमार्ग त्यजिला विप्रू, गुरुसी नरमणे कवण, हरिहरांते निंदा करून, अन्य देवता करी पूजन, ऐसा नर तोही पतित होय, ब्रह्मक्षत्रिय वैश्यशूद्र, आपुले कर्म त्यजूनी मूढमंद, आणिक मार्ग आचरे सदा, तोची चांडाळ योनी होय, शूद्रापाशी मंत्र शिके, त्यासी घडती अनेक पातके, गंगा गौक्षीर उदके, अक्ष्वानचर्मी घातले सम, विधवा स्त्रियांचा संग करी, शिवा देवनी अतिथी जेवू घाली जरी, श्राद्ध दिवसी पिंड न करी, चांडाळ योनी जन्म पावे, माता पिता गुरुद्वेषी, तोही जन्मे चांडाळ योनिसी, आणिक जन्मे पापवंशी, उपजोनी येती परियेसा, गुरुची निंदा करी हर्षी, सदा करी विप्रद्वेष, वेद चर्चा करी बहुवस, ऐसा होय ब्रह्मराक्षस, भजे आपणा गुरुदेवता, दुसरे देवा गुरुनिंदा करिता, तो होय अपस्मारी तत्वता, दरिद्र रूपे पीडितसे, माता पिता गुरुवर्जोनी, वेगळा होय सोडूनी, तो बेरडा पोटी उपजोनी, महारोगी होऊनी राहे, सदा वेद दूषण करी आपण, अपमान करी त्या ब्राह्मणा, कर्मभ्रष्ट होय जाणा, मूत्रकृच्छ रोगी होय, लोकांची वर्म कर्मे आपण, सदा करी उच्चारण, तो हृदय रोगी होय जाण, महाकष्ट भुंजी तसे, गर्भपात करी स्त्रियांसी, वांझ होनी उपजे परियेसी, पुत्र झालिया मरती परवंसी, गर्भपात करू नये, धर्मशास्त्रादी पुराणे, सांगता नयके कधी जाण, अधिक जेवितया दृष्टी लावी आपण, बहिराटंद होनी उपजे, पतिता सवे करी इष्टती, गर्दभयोनी जन्म पावती, त्यापाची रस औषधे घेती, मृगजन्म त्यासी होय, ब्रह्महत्या केली जरी, क्षयरोगी होय निर्धारी, सुरापानी ओळखा परी, श्यामदंती होय जाणा, सुवर्ण चोरी केली यासी, विद्रुप कुणखी होय परियेसी, दृष्टी करी गुरुस्त्रियेसी, पुष्टी होनी उपजे नर, अश्ववध गोवध करिता, वांझज्वरी होय तो निश्चिता, सवेची होय अनुतप्तता, दोष काही नाही त्यासी, विश्वासघातकी परियेसी, जन्म ऐसे होती त्यासी, अन्न जेविता वांती होय भरवंसी, अन्न त्यासी वैरी होय, सेवक एकाचा चाळवोन, घेऊनी जायचो कवण, त्यासी सदा बंधन, कारागृही भुंजतसे, स्त्रियंते चोरुनी घेऊनी जाये, मतिहीन जन्म पावे, सदा क्लेशी आपण होय, अंत्य जाय नरकासी, सर्प जाती मारी नर, सर्प योनी होय निर्धार, ऐसे दोष सती अपार, आता तस्कर प्रकरण सांगेन, सुवर्ण चोरी करी नर, प्रमोह व्याधी होय निर्धार, एखादा पुस्तक करी तस्कर, आंधळा होणे उपजे, वस्त्रे चोरी करी जरी, पितृरोगी होय निर्धारी, गणद्रव्य चोरी करी, गंडमाळा होऊने उपजे, श्वासोश्वासी असेल नर, त्यासी वस्तू आणि चोर, सदा असे बंधन घर, ब्रह्मांड पुराणी बोलिले असे, परद्रव्य अपहारी देखा, परदत्तापहार विशेषा, परद्वेषी नर एका, अपुत्री होणे उपजे, अन्न चोरी केली या देखा, गुल्म व्याधी होय एका, धान्यादी तस्करी करी जो का, रक्तांगी दुर्गंधी होय शरीर, करी का एखादा तैल चोरी, तो दुर्गंधी चित्र शरीरी, परस्त्री परवस्तू ब्रह्मस्व जो अपहारी, ब्रह्मराक्षस जन्म पावे, मोती माणिक रत्ने देखा, चोरी करी नर ऐका, हीन यातिसी जन्मनी का, पावे तो नर निर्धारी, पत्र शाखादी फळे चोरी, खरुजी होय अपरांपरी, रक्तपानी निर्धारी, गोचीड होय तो निर्धारी.
अवधारे. कासे लोह कापूस लवण, तस्कर करी नरजाण. श्वेतकुष्ठ होय निर्वाण, विचारुनी राहटावे. देवद्रव्य अपहारी देखा, देवकार्यनाशी अभक्षका. पंडुरोगी होय निका, फळचोरी होय विद्रुप. परनिक्षेप चोरी देखा, करिता होय सदा शोका. धेनु तस्कर धन तस्कराधिका, उष्ट्रजन्म पाव अवधारा. फलचोर होय वनचर, जलचर होय कावळा थोर. गृहोपकरणे तस्कर, तोही काक जन्म पावे जाणा. मधु तस्कर अवधारी, जन्म पावे तो घारी. गोरस करी चोरी, कुष्ठ होय परियेसा. श्री गुरु म्हणते पतितासी, दोष करिता जन्म होयासी. आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी, शांती परवी बोलिले असे. परस्त्री आलिंगन केलिया देखा, शतजन्म श्वान होय का. पुढे मागुती सर्प जन्मनी का, भोगी दुःखा अवधारी. परस्त्री योनी पाहे दृष्टीने, आंधळा होऊनी जन्मणे. बंधुवार्या संपर्क करणे, गर्दभ जन्म पावे देखा. तोही जन्म सोडोनी, सर्पयोनी जन्मोनी. पुनरपि नरका जाबोनी, नाना कष्ट भोगी आपण. सखा भार्यांचवे देखा, मातुळ स्त्री असे विशेखा. एखादा करी संपर्का, श्वानयोनी होऊनी जन्मे. परस्त्रियेंचे मुख न करावे अवलोक, जरी पाहिल कुबुद्धिक. चक्षुरोगी होऊनी उपजे, आपणासे शूद्रयाती. विप्रस्त्रीशी करीरती, दोघे कृमी होऊनी उपजती. हे निश्चित अवधारा. सदा शूद्र संपर्क करी, तेची स्त्रियांसी व्यभिचारी. जन्म पावे तो कुतरी, महादोष बोलिला असे. ऐसे तया पतिता प्रती, श्री गुरु आपण निरोपिती. ऐकत होता त्रिविक्रम भारती, प्रश्न केला श्री गुरुसी. स्वामी निरोपिले धर्म सकळ, ऐकता जाहले मन निर्मळ. जरी घडले एक वेळ, पाप जाय कवणे परी. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, प्रायश्चित्तसे पापासी. पश्चाताप होय जासी, त्यासी पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर केले, अंतःकरणी असेल खोचले. त्यासी प्रायश्चित्त असे भले, कर्म विपाकी बोलिले असे. प्रायश्चित्तांचे विधान, सांगेन ऐका स्थिर मने. अनेक ऋषींचे असे वचन, प्रकार असे ऐका तुम्ही. प्रथम द्यावा ब्रह्मदंड, त्याने होय पापखंड. गोदान द्यावे अलंकृत कांड, अशक्य जरी द्रव्य द्यावे. निष्क अथवा अर्धनिष्क, सूक्ष्म असलिया पावनिष्क. स्थूल सूक्ष्म असेल पातक, तेणे विधी पै द्यावे. अज्ञानकृत पापासी, पश्चात्तापे शुद्ध परियेसी. गुरुसेवा तत्परेसी, केलिया गुरु निवारिल. नेणता पाप केलियासी, प्रायश्चित्त परियेसी. प्राणायाम द्विषतेसी, पुण्यतीर्थी दहा स्नाने. तीन गुंजा सुवर्ण द्यावे, नदी आचरावी दोन गावे. सौम्य पातक याची भावे, जाती पापे परियेसी. स्त्री पुरुष दोघांत, एक पाप पुण्य करीत. दोघा सम घडे हे निश्चित, दोघे आचरावे प्रायश्चित्त. आणि कसे एक प्रकार, त्याने होय पाप दूर. गायत्री जप 10 सहस्र, विप्रा 12 भोजन द्यावे. तिल हवन 1 सहस्र, करावे तेथे वेदमंत्रे. याचे नाव गायत्री कृच्छ, श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी. प्राजापत्य कृच्छ देखा, असे विधी अतिविशेषा. भोजन करावे एक भुक्तिका, अथवा याचित भिक्षा. उपवास करावे 3 दिवस, स्मरण करावे श्री गुरुचरणांस. येणे जाती सौम्य दोष, जे आपणासी सामान्यक. अतिकृच्छ असे एक चित्ते मुनी ऐक. दोष असतील सामान्यक, अज्ञानेची केलिया. अन्न घ्यावे सप्तविशंती ग्रास, सकाळी 15 रात्री 12, अथवा दोन्ही 8 ग्रास. आयाचित अन्न जेवावे, ऐसे सौम्य पातकासी. जे विधी असती परियेसी, महिना 1 नेमेसी. अंजुळी भरी अन्न जेवावे, उपवास 3 करावे देखा. प्रकार
सांगेन आता आणिका 3 दिवस उपोषका घृते पारण करावे 3 दिवस घृत घेवणे क्षीर प्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षणे पुन्हा क्षीर 21 दिवस एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत तीळ गोळ लाया पीठ उपवास करावे पर्णकृच्छ करायसी पर्णोदक घ्यावे प्रति दिवसी करावे तुतुके उपवासी पश्चातापे घ्यावे कमल बिल्व अश्वत्थ कुशोदक मिश्र पान करा नित्य पान करावे प्रत्य पर्णकृच्छ पर्येसा आणि कसे एक प्रकार करावा चांद्रायण आचार कुक्कुटांड प्रमाणाहार ग्रास घ्यावे वर्धमाने अमावास्येसी एक ग्रासू पौर्णिमेसी पंचदशु कृष्ण पक्षी उतरावा हर्षु दुसरे मासी हविष्यान्न आपले पाप प्रकटुनी उच्चारावे सभास्थाने पश्चाताप जळुनी जाय पाप अवधारा आता सांगेन तीर्थकृच्छ यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पापे जाती वरकड तीर्था गेलियासी गायत्री जप सहस्रेसी पाप जाय त्वरितेसी अगस्त वचन बोलिले असे समुद्र सेतू बंधेसी स्नान केलिया पर्येसी भ्रूण हत्या पापनाशी कृतघ्नादी पातके विधिपूर्वक शुचीसी जपा कोटी गायत्रीसी ब्रह्महत्या पापनाशी ऐक त्रिविक्रमा एक चित्ते लक्ष वेळ जप केलिया सुरापान पाप जायलया सुवर्ण चोरी पापलया सप्तलक्ष जपे जाणा अष्टलक्ष गुरुतल्पकासी गायत्री जपता पापनाशी आता सांगेन परियेसी वेदाक्षरे पाप जाय पवमान सुक्त चत्वारी पठन करिता ब्रह्महत्यादुरी इंद्रमित्र अवधारी एक महिना जपावे सुरापानादी पातके जातील येणे सुक्तके शूनशेप नाम सुक्तके सुवर्ण हत्या पाप जाय पवमान शन्न इंद्र सुक्त पठन करिता विषान्न मास एक जरी पठत गुरु तल्प पाप जाय पंचमास का 6 मास मिताहार करुणी पुरुषे पुरुष सुक्ते पापनाश पंचमहादोष जातील त्रिमधु म्हणजे मंत्रसुक्त सुपर्ण त्रिवर्णायुक्त जपावे मंत्र नाचिकेत समस्त पातका प्रायश्चित्तपै नारायण प्रश्न देखा जपावे भक्तिपूर्वका जातील पंच महापातका भक्तिपूर्वक जपावे त्रिपदानाम गायत्रीसी जपती जय जन भक्तिसी अघमर्षण त्रिरावृत्तेसी सप्तजन्म पापजाय अपामेद्य प्रश्नासी तद्विष्णु नाम सुक्तेसी जपती जे जन भक्तिसी सप्तजन्म पापजाय आणकी असे विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका अनुतप्त होऊने विषेका पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय क्षीर दधी द्रुत कुशसार घ्यावे असे विधितन्न प्रथम दिवसी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्ण गोमय पवित्र ताम्र गायीचे क्षीर शुभ्र श्वेतधेनुचे दधी घ्यावे कपिला गायीचे तूप वरवे ऐसे पंच गव्य घ्यावे एकेकाचे क्लुप्त स्वभावे सांगे नैका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठार्ध गोमय पवित्र क्षीर पावणे 2 शेर दधी 3 पाव शेर घ्यावे घृत घ्यावे पावशेर तितुकेची मिळवावे कुशसार घेता मंत्र निर्धार विस्तारुनी सांगेन कुशांसहित 6 रसांस एकेकासी मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती ऐसे इदम विष्णु दुसरा देखा मानसोक्ते मंत्र तिसरा चौथा प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चारा 6वा व्यावृत्ती प्रणव पूर्वक ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे अनुतप्त होऊनी एकभावे अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नासती अवधारा गायी न मिळे इतुके जिन्नसी कपिला
लागाय मुख्य परियेसी जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गायी उत्तम पंचमहापातक नावे सांगे नैक एक भावे चवघे असती कतु नावे पाच वासवे मिळाला तो चौघे पातक करीती देखा एखादा मिळाला त्यासी एका त्यासहित महापातक आहे ती पापे परियेसा ब्रह्महत्या सुरापान एखादा करी गुरुस्त्री गमन सुवर्ण चोरी चवथा जाण पाचवा पातकी जो मिळे त्यासी ऐसे पातक घडे जासी प्रायश्चित्त से त्यासी जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनीत एखादा वेद शास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्यांच्या अनुग्रहे पापघ्न पुनीत होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होनिया श्री गुरु म्हणते पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दूषिसी यास्तव चांडाळ जन्मलासी आता सांगो तुझ अधिक स्नान संगमी मास एक केलिया जाईल तुझा दोष पुनरपि विप्र जन्म पावसी पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन जाहले मजसी कावळा जाय मानस सरोवरासी राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे आपण जाहलो पवित्र तारावे आता माते शरणागता रक्षका परीस लागता लोहासी सुवर्ण होय तत्क्षणेसी सुवर्ण मागुती लोह कैसी होय स्वामी जगद्गुरु तुझे दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रोनी आता मजसी विप्रामध्ये मिळवावे ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु बोलती हा सोन तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझ पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्तमासांसी ब्राह्मण म्हणती तू ते कैसी सकळी निंदा करीतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गाधी पुत्र तपोबळे करुणी पवित्र विप्र म्हणवी आपणांते ब्रह्मयाची शतवर्षे तप केले महाक्लेशे तेणे बळे म्हणवी तसे ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी सूरवरांसी विनविता होय परियेसी आपणा ते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणतसे देव ऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी जरी तो म्हणेल ब्रह्म ऋषी आपण समस्त अंगीकारू ऐसे तया वसिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तामस अपात्र देह टाकणे अपवित्र मग विप्रकुळी जन्मोसी मग तू ते व्रतबंध होईले गायत्री प्रबोध तधी तू होशील शुद्ध मग ब्रह्मऋषी नाम तुझे काही केलिया नमणे विप्र कोपला म्हणे विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता जाहला तये वेळी ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्या न होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रा ते वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी विचार करी मागुती म्हणे जरी वदीन वसिष्ठ म्हणे आपण ते न म्हणती कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वासिष्ठ वाक्यासरसी आपण म्हणो ब्रह्म ऋषी अथवा नाही म्हणून या ऐसा वसिष्ठ मुनीवर मारिताम्या दोष फार म्हणून टाके गिरीशिखर भूमीवरी परियेसा अनुतप्त झाले अंतःकरण वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले तया वेळी संतोषोने विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया ऋषी वचन ऐकोनी बोलतसे वसिष्ठ मुनी तुझ्या शिरी सूर्यपचने पाक करणे अन्न आपणा विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यपाके अन्न केले सहस्र किरण तापिताप केले देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी पूर्वील देह जाळोनी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी
म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात. या कारणे तुझा देह विसर्जावा जन्म इह, अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुळी. ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरु परियेसी, लाधले असे सुख त्यासी त्याच्या मानसी न येची. निधान सापडे दरिद्र्यासी तो का सांडील संतोषी, अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडील सुखासुखे. एखादे ढोर उपवासी पावे सुखाडिया ग्रहासी, तेथून जावया तयासी मन नव्हे परियेसा. तैसे तया पतितासी लाधले ज्ञान निधान राशी, नवचे आपुले मंदिरासी विप्रापणा म्हणवीतसे. ऋतुके होता अवसरी आली ज्याची पुत्र नारी, म्हणती लागते अपस्मारी म्हणून आलो धावत. जवळी येता स्त्रियेसी स्पर्शो नको म्हणे तीसी, कोपे करुनी मारावयासी जात असे तो पतित. दुःख करी त्याची भार्या जाऊनी नमी श्री गुरुपाया, पतिमाते सोडून या जातो ऐका स्वामिया. कन्या पुत्र मजबौत कोणत्या ते प्रतिपाळित, आम्हा त्यजोनी केवी जात सांगा स्वामी तयासी. जरी न सांगाल स्वामी त्यासी त्यजी न प्राण पुत्रा सरसी, ये रविया मुते कोण पोशी अनाथ आपणा स्वामिया. ऐकोनी तिचे वचन श्री गुरु बोलती हासोन, तया नराते बोलावून सांगता ती प्रियेसा. श्री गुरु म्हणती पतितासी तुवा जावे आपुले घरासी, पुत्र कलत्र क्षोभता दोषी तू ते गती नोहे जाण. या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया, मग पावे धर्ममाया तरीच तरे भवार्णव. या कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगना, करोनी त्यजिता होय पतना महादोष बोलिजे. सूर्यभूमी साक्षीसी तुवावरिले स्त्रियेसी, तीस त्यजिता महादोषी तू जगती नभे जाण. श्री गुरुवचन ऐकोन विनवी तसे कर जोडून, केवी होऊ यातीहीन ज्ञान होऊनी मागुती. श्री गुरु मने विचारिती याचे अंगी असे विभूती, प्रक्षाळावे लुब्धा हाती मग अज्ञान होय त्यासी. ऐसे मने विचारुनी सांगती शिष्यांते बोलावोनी, एखादा लुब्ध पाचारोनी आणाता त्वरितेसी. तया ग्रामे द्विज एक करी उदिम आणिक, त्यासी पाचारिती ऐक पतिता सन्निध. श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊनी हस्तेसी, स्नपन करिगा पतितासी होय आसक्त संसारी. श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण, पतितावरी घालिता क्षण गेली विभूती दिवोनिया. विभूती दूता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे, मुख पाहता स्त्रीपुत्रांचे धावत गेला तयांजवळी. आलिंगोनी पुत्रासी भ्रांती जाहली म्हणे आत्यासी, का आलो या स्थळासी तुम्ही येणे कोण काज. ऐसा मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित, सांगती लोक वृत्तांत विस्मय करी तया वेळी. इतुके होता कौतुक पाहत होते नगर लोक, आश्चर्य करती सकळीक म्हणती अभिनव काय झाले. त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरुसन्निधानी, उसतसे भिनवोनी ऐका श्रोते एक चित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी, निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवतारी. महापतित यातिहीन त्याते स्वामी दिधले ज्ञान, अंगधूता तत्क्षण गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारुनी आम्हासी निरोपावे कृपेसी, म्हणून लागला चरणासी भावभक्ती करून या. ऐसे पुसे त्रिविक्रमयती श्री गुरुतयासी निरोप देती, त्याचे अंगींची विभूती धुता गेले ज्ञान ऐका. ऐसा विभूतीचा महिमा महात्मयाचा हस्तसंगम, प्रपंच होय परब्रह्म भस्म महिमा अपार असे. श्री गुरु वाक्य ऐकोनी विनवी तसे त्रिविक्रम मुनी
देवगुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा सिद्धमणे शिष्यासी भस्म महात्म्य त्रिविक्रमासी श्री गुरु सांगती विस्तारेसी एकचित्ते ऐकपा म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म विपाक कथनं नाम अष्टाविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त